80 ते 90च्या दशकातील पिढी काहीतरी वेगळीच होती. अगदीच काही नव्हतं असं नाही, पण खूप काही आपल्याला अवेलेबल होत्या गोष्टी असं देखील नाही आहे. घरी केलेल्या साध्या सोप्या पदार्थांना पण खूप चव असायची आणि अगदी आवडीनं खायचो. आताच्या मुलांना जर हे केलं तर त्यांना काहीच विशेष वाटत नाही. पण आपल्या मात्र अगदी आठवणीतले, नाव काढताच जिभेवर चव रेंगाळणारे असे हे काही ठेवणीतले पदार्थ आहेत. करायचं म्हटलं तर विशेष काहीच तयारी करावी लागत नाही. घरातलंच गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडंसं बेसन पीठ, बडीशेप अख्खी घ्यायची, पावडरपेक्षा अशी छान लागते. वेलची पूड, सुंठ पूड जे हवं ते टाकू शकता. किंचित चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे. इथे गूळ मी 1 वाटी घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ 2 वाटी आहे. तुम्ही आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आज मी इथे केळी वापरलेली आहे, पण केळी नसली तरी देखील ही फक्त गव्हाच्या पिठाची गुलगुली खूप छान लागतात. हे गुलगुले पाहून तुम्हालाही तुमच्या आईची आठवण झाली तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईबही करा. थँक्यू.